नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 25 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की अर्जुन आहे ना लॅपटॉपवरती ना सर्च करत असतो हाऊ टू बी बेस्ट डॅड म्हणून, आणि त्यानंतर विचार करतो की नाही मराठीतच सर्च करतो. त्यानंतर जगातला सर्वात चांगला बाबा कसं बनायचं असा अर्जुन आहे ना आता नेटवरती सर्च करत असतो, आणि तिथे ना काही व्हिडिओज पण येतात. आता अर्जुन काय करतो की त्यातले एक व्हिडिओ आहे ना तो प्ले करतो. अर्जुन आता पहिले एक व्हिडिओ पाहतो, तर त्या व्हिडिओमध्ये तो माणूस सांगत असतो जर का तुम्ही पहिल्यांदा बाबा होणार असाल किंवा या जगातला सगळ्यात छान बाबा तुम्हाला जर का बनायचं असेल तर कंबर कसा सजवा आणि ना कामाला लागा. आता अर्जुन एकदम ॲक्शन मोडवर येतो. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या सर्व लेवलवरती स्वतःला फिट ठेवायचं आहे, तरच तुम्ही परफेक्ट बाबा होऊ शकतात. आता असं तो माणूस सांगत असतो आणि पुढे म्हणतो तर परफेक्ट बाबा कसं व्हायचं, तर या 9 महिन्यामध्ये होणाऱ्या आईची तो सातत्याने काळजी घेत असतो. बाळाची गुड न्यूज कळल्यापासून तो सतत धडपडत असतो. आणि हो, बाबा होणं काही खायची गोष्ट नाही आता हे सगळं असं तो माणूस सांगत असतो आणि अर्जुन तो व्हिडिओ पाहत असतो. आता आपण पाहतोय दुसरा सीन. इकडे सायली अस्मिताच्या रूममध्ये येते आणि म्हणते सचिन भाऊजींचा विचार करतेस का ग तू अस्मिता. तर अस्मिता म्हणते सायली अगं आता तू त्याला भाऊजी का म्हणतेस, आता जसं तो माझा कुणीही लागत नाही तसा तो तुमचाही कुणी लागत नाही, आणि आता त्याच्याबद्दल मला खरंच काहीच बोलायचं नाही आहे ग सायली, असं अस्मिता म्हणते. आणि पुढे म्हणते की आपण जरा वेगळ्या विषयावर बोलूयात ना. सायली म्हणते अगं खरं तर नाही, मी आज तुला वेगळ्याच विषयावरती काहीतरी विचारायला आले होते. अस्मिता म्हणते काय ग. तर सायली म्हणते अस्मिता मला सतत मळमळत असतं ग, म्हणजे अगदी आवडीचा सुवाससुद्धा ना मला आता नकोसा वाटायला लागलाय ग. मला एक सांग, तू जेव्हा गरोदर होतीस तेव्हा तुला असा कुठला त्रास झाल्याचं तर मला आठवत नाही, तू तर अगदी मजेतच होतीस. आता असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की हे बघ तू आणि मी आपण दोघी सारख्या आहोत का, मग आपल्या प्रेग्नन्सी सारख्या कशा असतील. आता इकडे पुन्हा तो माणूस व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्याला वाटत असं की होणारी आई हीच फक्त प्रेग्नेंट आहे, पण वेस्टर्न कंट्रीमध्ये की बाप म्हणतो की वी आर प्रेग्नंट म्हणून. आता अर्जुन यांना खूपच मन लावून पाहत असतो. आता व्हिडिओतला व्यक्ती म्हणतो की म्हणजे आई आणि बाबा हे दोघेही प्रेग्नंट आहेत असं. अर्जुन म्हणतो अरे बाप प्रेग्नेंट, अरे असं कसं काय होऊ शकतंय. म्हणून पुन्हा तो व्हिडिओ लावतो आणि म्हणतो की म्हणून बाळ जर का तुमच्या बायकोच्या पोटात वाढणार असेल तरी सुद्धा ना तुम्ही प्रेग्नंट आहात असं समजूनच तुम्ही जर्नी करायची, म्हणजे सगळा प्रवास करायचा. अर्जुन म्हणतो गुड पॉईंट म्हणून आहे ना आता डायरीत तो अक्षरशः तो पॉईंट लिहून घेतो की बापसुद्धा प्रेग्नंट असल्याचं समजूनच जर्नी करायची म्हणून. बापरे, हा अर्जुन आहे ना काय करत असतो देवच जाणे. आता आपण पाहतोय की पुढे म्हणून पुन्हा प्ले करतो व्हिडिओ. आता तो माणूस सांगतो की आता आपण सुरुवातीपासून आहे ना पुन्हा सुरुवात करूया. तर मॉर्निंग सिकनेस. आता मॉर्निंग सिकनेस म्हणजेच काय, तर हा सिकनेस मॉर्निंगलाच होतो असं काही नाही बरं का, आणि हा ना दिवसाच्या कोणत्याही दिवसामध्ये त्या बाईला कधीही नॉशिया होऊ शकतो असं अर्जुन सांगत असतो. आणि नॉशिया आणि वॉमिटिंग प्रेग्नन्सी असंही याला म्हणतात. तर पहिले 3 महिने होणारा हा त्रास कॉमन आहे असं सांगत असतो तो माणूस. आणि पुढे म्हणतो मॉर्निंग सिकनेस म्हणजे नेमकं काय असतं, आणि तर आईच्या माध्यमातून बाळ तुमच्याकडे काहीतरी डिमांड करत असतं, म्हणजे काहीतरी मागत असतं, आणि बाप म्हणून तुमचं ते कर्तव्य असतं की ती डिमांड पूर्ण करण्याची. तर आता आपण बघूया उत्तम वडील होण्यासाठी दुसरी स्टेप. आणि अर्जुन अगदी मन लावून हे सगळं लिहून घेत असतो. आणि आता आपण पाहतोय पुन्हा इकडे अस्मिता म्हणत असते की मला सुद्धा मॉर्निंग सिकनेस होतीच म्हणा. अस्मिता पुढे म्हणते पण त्यावरती ना मला एक रामबाण इलाज सापडला, आणि ज्याने माझा नशिया इतका गेला ना की तू माझी काळजी घेत होतीस तरी सुद्धा तुला तो कळलाच नाही. सायली म्हणते कुठला रामबाण उपाय, मला लगेच सांग, मला ना खूप गरज आहे त्याची. अस्मिता म्हणते माझं कपाट उघड ना. आणि ते बघतं उघड तरी, आणि त्या खालच्या ड्रॉवरमध्ये बघ एक इनहेलर असेल तर ते इनहेलर काढ. आता सायली काय करते की ते इनहेलर घेते आणि म्हणते अरे हे. तर अस्मिता म्हणते हो ग अगं याच इनहेलरना हाच माझा रामबाण उपाय आहे. सायली म्हणते अहो हे कसं काय. अस्मिता म्हणते हो ग, या इनहेलरचा वास घेतला ना की माझं मळमळणं पूर्ण थांबायचं आणि नशियासुद्धा गायब व्हायचा. सायली म्हणते अगं पण हे तर साधं इनहेलर आहे, याने तुला फरक पडायचा. अजबच आहे बाबा. अस्मिता म्हणते हो अगं प्रेग्नेन्सीमध्ये अशा अजब आणि अतरंगी गोष्टी घडू शकतात. तुला आठवतंय का ग सायली, कधीही डोबळी मिरची खाणारी मी प्रेग्नेन्सीमध्ये दुसऱ्या भाजीचा विचारच करू शकत नव्हती मी. सायली म्हणते हो ना मला चांगलंच आठवतंय, दर 1 दिवसात डोबळी मिरचीची भाजी करून ना मी पण कंटाळले होते. अस्मिता म्हणते अगं तेच
तर तू इनेलर ट्राय करून बघ, बघ तुला फरक पडेल. सायली म्हणते पण अस्मिता मला नाही वाटत की मला याचा काही फरक वाटेल. अगं पूर्णाजीने सुद्धा ना मला त्यांच्याकडे असणारे एका सुवासिक अत्तराचा वास दिला होता आणि ते मी वापरल्यानंतर माझी डोकेदुखी तर आणखीनच वाढली होती. अस्मिता म्हणते हो का, मग तुला दुसरा कोणता तरी वास आवडेल. हे बघ सायली, तुला फुलं आवडतात ना, मग काय कर की एखाद्या फुलाचा सुगंध घेऊन बघ. सायली म्हणते पण मला कसं कळणार की मला कुठल्या फुलाचा सुगंध आवडतोय ते. आणि आता सायली म्हणायला लागते अगं हे म्हणजे असं होईल ना की मी आपल्या बागेतल्या प्रत्येक फुलाकडे जाऊन वास घेते आणि कुणी आलं ना आपल्या बागेत की त्यांना असं वाटेल की अरे काय विचित्र डोहाळे लागले तिला. जिथे जाते या फुलाचा वास घेते, तिथे जाते त्या फुलाचा आणि झाडाचा वास घेते. असं म्हणून सायली हसायला लागते आणि म्हणते अगं असं समजतील मला. म्हणून आता या दोघीजणी छान टाळ्या देऊन हसायला लागतात. आता अस्मिता खूप खुश असते. सायली मनातच म्हणते अस्मिताला असं खळखळून हसताना बघून किती छान वाटतंय मला. आणि पुढे म्हणते की बरं झालं मी सचिन भाऊजींचा विषय बदलून माझ्या गरोदरपणाचा विषय काढला म्हणून. इतक्यातच अस्मिताला एक फोन येतो. अस्मिता आणि सायली म्हणते बरं मी आलेच. आणि अस्मिता म्हणते हां बोल चैतन्य. तिला चैतन्याचा फोन आलेला. आतापर्यंत अर्जुनने व्हिडिओ पाहून सर्व गोष्टी लिहून घेतलेल्या असतात. आता तो व्हिडिओमधला माणूस सांगत असतो की पुढचा भाग पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो माझ्यासुद्धा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हो, कारण आहे ना की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप सबस्क्रायबरची गरज आहे. सो प्लीज माझ्यासुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे आता पुढचा एपिसोड बघतो म्हणून आहे ना तो सगळं लिहून घेतो वगैरे. आणि अर्जुन आता खुश झालेला असतो की आता आपण इतक्या काही महत्त्वाच्या टिप्स लिहून घेतल्यात म्हणून. आता अर्जुन म्हणतो याचे सगळे एपिसोड्स आता मला बघायलाच पाहिजेत आणि म्हणत असतो की तरच मी चांगला बाबा होईन असं मनात खुश होऊन बोलत असतो. आणि म्हणतो आता ना मला कसं पनवेलमधला नंबर 1चा वकील म्हणतात आणि नंतर मला पनवेलमधला नंबर 1 नाही इंडियामधला नंबर 1चा बाबा असं म्हणतील आणि नंबर 1चा हजबंडसुद्धा म्हणतील येस आणि मी ते होऊन दाखवेनच असं अर्जुन म्हणत असतो. आणि आता खूपच खुश झालेला असतो आणि म्हणतो आता पॉईंट रेफर करतो. इतक्यातच आता आपण पाहतोय पुढचा सीन. आता आपण पाहतो इकडे चैतन्य आणि अस्मिता दोघंजण सुद्धा ना एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात. आता चैतन्य म्हणत असतो की बघ अस्मिताई मी तुला नेहमी म्हणत असतो की जरा बाहेर पड, तू ना सतत घरातच बसून असते. अगं हे बघ आता बाळाची झोपण्याची वेळ असते ना तेव्हा तर आपण बाहेर पडलं पाहिजे की नाही असं चैतन्य अस्मिताला समजावत असतो. आणि म्हणत असतो हे बघ फ्रेश हवा घे, छान एन्व्हायरमेंटमध्ये ये. आणि आता हे दोघं जण बोलतात हे सगळं सचिन आहे ना झाडामागून आहे ना अक्षरशः सगळे फोटो काढून घेतो. हां आणि बापरे हा सचिन काय डेंजर दाखवलं आज बघा. हा सचिन हा सुद्धा खूपच तमाशा करतो. आता अस्मिता हसते. आता चैतन्य म्हणतो क्या बात आहे, चला या निमित्ताने तरी तुझ्या चेहऱ्यावरती हास्य आलं ना, चला आता इस बात पे चेअर हो जाय असं म्हणून ते दोघं जण ना ज्यूस पित असतात. आणि हे प्रत्येक गोष्टीची ना सचिन झाडाच्या आडून आहे ना फोटो काढत असतो. आणि सचिन इतका संतापलेला असतो की हे दोघं जण पुन्हा पुन्हा का भेटतायत म्हणून. आता बघा सचिन ते सगळे फोटो वगैरे पाहतो आणि आता लगेचच असं काही विचित्र तोंड करून बोलत असतो ना की बस लगेचच म्हणतो की अर्जुन सुभेदार हे बघ मी आता ना पुरावे गोळा केलेत. आणि म्हणतो की तुझ्या कोर्टात तुला पुरावे लागतात ना, तर हे बघ मी आता हे पुरावे जमूनच ठेवलेले आहेत. म्हणून ते सतत फोटो बघत असतो आणि म्हणतो हे घे तुझ्या बहिणीच्या अफेअरचे पुरावे असा सचिन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की नाही पण कोर्ट काही या माणसाला हवा तसा धडा शिकवणारच नाही म्हणजे चैतन्याबद्दल. आणि म्हणतो की तुम्हाला शिकवावं लागेल म्हणून सचिन अक्षरशः आता पळत जातो ना आणि जिथे सचिन आणि अस्मिता बसली ना तिथं जाऊन डायरेक्ट ना सचिनची कॉलरच पकडतो आणि त्याला मारायलाच लागतो. त्याला तिथे जाऊन म्हणतो ए उठ. आणि ना लगेच म्हणतो तू जिच्या बरोबर टाइमपास करतोयस ना ती माझी बायको आहे कळतंय का तुला. म्हणून त्या चैतन्याला कसाही बोलायला लागतो. सगळेजण बघायला लागतात. सचिन म्हणतो मी तुला इतक्यांदा सांगितलंस तरीही तू अजूनही तिलाच फिरवतोय. सचिन म्हणतो चैतन्य म्हणतो सचिन प्लीज माझी कॉलर सोड. सचिन जोरात ओरडतो नाही सोडणार, काय करणार आहेस तू. आता अस्मिता म्हणते मूर्खपणा बंद कर सचिन, सोड त्याला. सचिन म्हणतो याला तर इथून फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन यायची लायकी आहे म्हणून. चैतन्य म्हणतो पोलीस स्टेशन असा काय गुन्हा केला रे मी, हां बोल ना. आणि उगीच इथे तमाशे करू नकोस हा, सगळे लोक बघतायत. तर सचिन म्हणतो बघू देत, लोक बघतायत ना बघू देत, तुझ्यासारख्या लफडेबाज माणसाला लोकांनी बघितलंच पाहिजे. आता चैतन्य जोरात तिचे दोन्ही हात सोडवतो ना. आता सचिन लगेच चैतन्य इतक्या जोरात तिथल्या टेबल आणि चेअरवरती फेकून देतो ना की बाज चैतन्य अक्षरशः जोरात खाली जमिनीवर पडतो आणि सचिन वरून त्याच्या पोटामध्ये एकसारख्या लाथा घालत असतो. आता अस्मिता खूप त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, आरडाओरडा करते सचिन प्लीज थांब म्हणून, पण सचिन काही ऐकत नसतो.
पण आता आपण पाहतो की घरचं सीन. इकडे अर्जुनने ॲप्रन वगैरे घातलेलं असतं आणि डायनिंग टेबलजवळ उभा असतो. आता प्रतापराव म्हणतात अर्जुन, तर अर्जुन लगेचच पाठीमागे वळतो आणि गुड मॉर्निंग म्हणतो. प्रतापराव म्हणतात अर्जुन, अरे काय हे, अरे वकिली सोडून आता काय शेफ होणारेस की काय? तर अर्जुन म्हणतो येस डॅड, मी आता माझ्या बायकोसाठी टेम्पररी शेफच झालेलो आहे म्हणून. आणि सगळ्यांना कौतुक वाटत असतं. कल्पनाताई म्हणतात म्हणजे? तर अर्जुन म्हणतो पुढचे 9 महिने माझ्या बायकोला खुश करण्यासाठी जे काही करावं लागणार आहे ना ते मी सगळं करणार आहे. आणि म्हणतो की आणि आज त्याच्यासाठी मी एक सरप्राईज प्लॅन केलं आहे मम्मा, असं म्हणतो. प्रतापराव म्हणतात हो का? तर आता लगेच अर्जुन दाखवायला लागतो, हे बघ. तर त्यांनी ना कुकीज आणि स्मॉल केक, पोहा, उपमा सगळे जे काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या ऑनलाईन मागवलेल्या असतात. तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन, अरे तू हे सगळं काय करून ठेवलं आहे? अर्जुन म्हणतो अगं हळू मम्मा, हे सरप्राईज आहे, मी आधी जातो आणि मग माझ्या बायकोला खाली घेऊन येतो आणि मग हे सगळं बघून ती खूप खुश होईल आणि मग आपण तिचे एक्सप्रेशन बघूयात ना, असं अर्जुन म्हणतो. आणि आनंदाच्या भरात आहे ना विमल कमलला म्हणतो हे घे ॲप्रन, असं म्हणून पळत वरती जातो. विमल थांबवायचा प्रयत्न करते पण अर्जुन कसला थांबतोय? कल्पनाताई म्हणतात अरे देवा, आता या अर्जुनला कोण समजावणार? प्रतापराव म्हणतात नाही नाही, कुणी काही समजायची गरज नाही आहे. अगं बाप बनण्याचा उत्साह त्याच्यामध्ये एवढा संचारला आहे ना की त्याला काय करू आणि काय नको असंच झालंय. हां, करू दे त्याला, असं प्रतापराव म्हणतात. आणि पुढे म्हणतात आणि तो जेवढा हवेत जाईल ना तेवढाच तो लवकरच जमिनीवर आदळणार आहे, असं प्रतापराव म्हणतात. आता हे सगळेजण हसायला लागतात. आता अर्जुन लगेच सायलीला म्हणतो चल चल चल, तुझ्यासाठी एक छान सरप्राईज प्लॅन केलं आहे. सायली म्हणते आता कसलं सरप्राईज? अर्जुन म्हणतो ही सांगण्याची गोष्ट नाही आहे, दाखवण्याची गोष्ट आहे बायको. चल पटापट खाली ये. हां, तुला उतरायला जमणार नाही आहे पटापट, तर मी तुला उचलून घेतो. सायली म्हणते अहो किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, आता असं उचलून वगैरे नाही घ्यायचं. अर्जुन म्हणतो हो सॉरी, माझ्या ना लक्षातच आलं नाही, तू सांगितलं होतंच मला, पण एक्साइटमेंटमध्ये ना मी विसरूनच गेलो, असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो बरं तू तुझ्या स्पीडने खाली ये, फक्त डायनिंग टेबलकडे अजिबात बघायचं नाही. हां, तर सायली बघायला लागते. अर्जुन म्हणतो नाही सांगितलं ना अजिबात बघायचं नाही. सायली म्हणते बरं नाही बघत म्हणून. आता अर्जुन म्हणतो काय आहे ना की तुझ्यासाठी मी केलेली ही पहिली गोष्ट आहे ना आणि मला यामध्ये 100 पैकी 100 मार्क हवेत. सायली म्हणते अहो पण अगोदर मला बघू तर दे ना, मग मार्क देईन. अर्जुन म्हणतो सरप्राईज म्हणून. आता खाली ना डायनिंग टेबलवरती ज्या काही गोष्टी ठेवल्यात ना त्या सगळ्यांना अर्जुन आता सायलीला दाखवायला लागतो. आता सायली ते सगळं बघते ना आणि खुश होते. खरं तर ना अर्जुनने तिच्यासाठी खूप काही सगळं आणून ठेवलेलं असतं. हां, खरंच अर्जुन किती काळजी घेतोय ना सायलीची, पण प्रत्यक्ष जीवनात असं काही नसतं. आता सायली म्हणते हे एवढं सगळं? अर्जुन म्हणतो कसं काय वाटलं बायको? आणि मग अगं तू उभी कायस, बस खाली, असं म्हणून आहे ना आता तो सायलीला बसवतो. आता सायली त्या खुर्च्यांवरती बसते. अर्जुन म्हणतो तुला जे आवडतं ते सगळं आणलं, यातलं सगळ्यातलं थोडं खा. हां, आता काय होतं की सायली त्या सगळ्या पदार्थांकडे बघते आणि पुन्हा तिला असं मळमळायला लागतं ना, काय तिला सध्या वासच कोणताही सहन होत नसतो. आता असं झाल्यानंतर कल्पना त्यांच्या लक्षात येतं. सायली म्हणते अहो पण हे एवढे सगळे पदार्थ तुम्ही एका वेळेसच का मागवलेत? अर्जुन म्हणतो ॲक्च्युली ना मी काही पॉडकास्ट पाहिला होता, तर त्यामध्ये असं सांगितलं होतं की तुमची बायको जर प्रेग्नंट असेल ना तर तिला जे आवडतं ना ते सगळं तिला खायला द्या, म्हणून हे मी तुझ्या आवडत्या रेस्टॉरंटमधून तुझ्या आवडत्या गोष्टी मी सगळ्या मागवून घेतल्यात, आता खा बरं. असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो आरामात का हा बायको? सायलीला आता कस्तुरी व्हायला लागतं. सायली म्हणते अहो खाणं तर राहू द्या, हे सगळं एकत्र बघूनच मला आता मळमळायला लागले, म्हणून सायलीला यायला लागते उलटी. आता सायली पळत जाते ना आणि त्या कल्पनाताई म्हणतात अगं सावकाश धावू नकोस म्हणून. आता अर्जुनला वाईट वाटतं. कल्पनाताई म्हणतात विमल हे सगळं पटकन उचल आणि फ्रीजमध्ये ठेवून दे. आता विमल सगळं उचलून ठेवून द्यायला लागते. हां, अर्जुनला विचारायला वाटतं की अरे बापरे मी किती मागवलं होते, काय झालं, मी एवढं सगळं सरप्राईज प्लॅन केलं आणि सायलीला उलटीसारखं झालं गं मम्मा. आणि म्हणतो की काही चुकलं का गं माझं मम्मा? कल्पनाताई म्हणतात अरे नाही तुझं काहीच चुकलं नाही, पण काय आहे ना की एवढ्या सगळ्या पदार्थाच्या वासाने सायलीला ना मळमळायला झालं असेल रे. आता हे बघ, आता हे जर काही तू नाही ना उचललं तर मग ते हॉलमध्ये येऊच नाही शकणार रे. आता अर्जुन म्हणतो मी जर जास्तच केलं ना गं मम्मा. आता म्हणायला लागतो की बापरे मी पण ना 100 पैकी 100 मार्क मिळवायला गेलो आणि मिळालं काय तर अंड, असं म्हणतो. प्रतापराव म्हणतात असं काही नाही रे अर्जुन, तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस हां, असं प्रतापराव अर्जुनला समजावतात. पण आता तितक्यातच ना सायली पुन्हा वापस येते. आता सायली आल्यानंतर अर्जुन म्हणतो सायली तुला बरं वाटतंय का गं? सायली म्हणते आई मला इतका त्रास का होतोय, मला आई कुठलाच वास सहन होत नाही हो, आणि आता तर ना डोकंसुद्धा जड झालंय. आता कल्पनाताई म्हणतात तू आधी बस इथे बस, असं म्हणून सायलीला बसवतात. आता बघा हां, अर्जुन काय करतो की पटकन आता वरती जातो. कल्पनाताई म्हणत असतात अगं काही नाही, या दिवसामध्ये असा त्रास होतच असतो, पण तुला ना जरा जास्तच त्रास होतोय. विमल एका वाटीमध्ये ना लिंबाचा रस आणि दुसऱ्या वाटीमध्ये वेलची आणि पुदिन्याची पानं घेऊन ये, म्हणजे बघूयात आपण सायलीला याच्यातला कशातला फरक पडतोय का किंवा उपयोग होतोय का. आता असं म्हणल्यानंतर बघा विमल लगेच जाते आणि एका वाटीमध्ये सगळं काही घेऊन येते आणि म्हणते सायली ताई
याचा वास घेऊन बघा. आता कल्पना पण म्हणते यातला एकेकाचा वास घेऊन बघ, तुझ्या यापैकी नक्कीच एका गोष्टीने ना तुझा त्रास कमी होईल. आता सायली त्या तिन्ही वाट्यातल्या प्रत्येकाचा वास घेते, पण तिला ना जास्त चोकारी येत असते, पण ते काही कमीच होत नाही. आणि सायली ना अक्षरशः कंटाळते, बापरे काही केलं नाही जाणं अशी आज कमीच होत नसतो. सतत आहे ना तिला कुठल्याही पदार्थाचा वासच येत असतो. सायली अक्षरशः हैराण होऊन जाते. आता बघा की तिन्ही गोष्टींना सायलीला सूटच करत नाहीत. मग सायली म्हणते, आई नाही हो आई, मला ह्यातलं ना काही कशानेच फरक पडत नाही आहे. आता कल्पनाताईंना आणि प्रतापरावांना टेन्शन येतं. प्रतापराव म्हणतात, आता काय करायचं गं कल्पना? तर कल्पनाताई म्हणतात, आता ना मला पण काही सुचत नाही आहे काय करावं ते. इतक्यातच अर्जुन आहे ना पळत पळत वरून पुन्हा खाली येतो. आता अर्जुन खाली आल्यानंतर म्हणतो, हे बघ बायको, तुला त्या पदार्थांचा वासाने त्रास झाला असेल ना, तर हे बघ ह्या माझ्या ना परफ्यूमचा वास घे. आणि आता अर्जुन दाखवायला लागतो, तर सायली म्हणते, नाही नाही नको नको, इतक्या उग्र वासाचा परफ्यूम माझ्यासमोर तुम्ही आणूच नका, जा 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 तुम्ही जा बरं, मला नाही वास सहन होते. आता अर्जुन पळत पळत पुन्हा वरती जातो आणि तो ठेवून देतो. आता सायलीला अशी काही उकारी येत असते ना की बस, तिला नॉशेज इतका आलेला असतो की काही खावंसं वाटत नसतं आणि कशाचा तिला वासही सहन होत नसतो. आता आपण पाहतोय की इकडे अर्जुन तर वरती गेलेला आहे हे सगळं ठेवण्यासाठी. पुन्हा सचिन आणि चैतन्य या दोघांचा सीन दाखवलेला आहे. आता हा सचिन एकसारखं चैतन्याला मारत असतो. बापरे, चैतन्याला खूप लागलेलं असतं, कंटिन्यू कपाळातून रक्त येत असतो आणि तरीही सचिन आहे ना चैतन्याला मारतच असतो. आता तिथले आहेत ना हॉटेलमध्ये ना सगळे त्याला पकडतात. आता सचिन म्हणत असतो, सोडा मला, कोण ओरडत असतो. अस्मिता म्हणते, तुला वेड लागलंय का सचिन? तर सचिन म्हणतो, वेड तुला लागलंय अस्मी, मला नाही. आणि म्हणतो की आपलं लग्न झालं असताना सुद्धा तू याच्याबरोबर कॅफेमध्ये फिरायला तुला लाज नाही वाटत? अस्मिता म्हणते, तुझा आणि माझा आता काही संबंध नाही आहे. सचिन म्हणतो, नाही कसा, अजून आपला डिवोर्स झालेला नाही आहे असा सचिन म्हणायला लागतो. आणि अस्मिताला म्हणतो, आणि कोर्टात तू माझ्याकडून काय पोडगी मागितलीस? कशाला हवी आहे ग तुला पोडगी? सांग ना, इथे असं येऊन याच्यासोबत धंदे करायला? तर अस्मिता म्हणते, गप्प बस हा सचिन, तू घरी माझ्यावरती असे घाणेरडे आरोप केलेस, आता इथे चार चौघातही करणार आहेस का? तर सचिन म्हणतो, हो करणार आहे मी. अरे तुम्ही दोघं एकमेकांना बहीण भाऊ मानता ना, मग इथे येऊन काय चाललंय तुमचं? असा हा सचिन म्हणायला लागतो. आता चैतन्य म्हणतो, सचिन आताच्या आता इथून निघायचं, नाही तर तुला ना खूप महागात पडेल. असं म्हटल्यानंतर सचिनची नजर जाते वरच्या CCTV कॅमेऱ्यावरती. आता बघा लगेचच सचिन काय करतो, लगेच म्हणतो, अरे वा माझी बायको आणि तिचा मित्र इथं लपडी करणार आणि वरून माझ्यावरतीच दादागिरी करणार तुम्ही? आणि म्हणायला लागतो की पण तुमची ही लपडी मी चालू देणार नाही, हा याद राखतो. असा हा सचिन त्या अस्मिता आणि चैतन्यालाच बोलायला लागतो. पुढे म्हणतो, अस्मी टुडे यू क्रॉस युअर लिमिट, असं या अस्मिताला म्हणतो. आणि आता म्हणतो की तू खूप हर्ट केलेस आज मला, असं म्हणून सचिन अक्षरशः तिथून निघून जातो. आणि अस्मिताला खरंच या सगळ्या गोष्टीचं ना खूप वाईट वाटत असतं. पुढे आपण पाहतोय की अस्मिता म्हणते, चैतन्य आय एम रिअली व्हेरी सॉरी रे. अरे हा सचिन असं इतक्या खालच्या थराला जाईल ना, मला असं वाटलंच नव्हतं रे. चैतन्य म्हणतो, अस्मिता अगं तू कशाला सॉरी म्हणतेस? आता चैतन्य सगळ्या स्टाफला सुद्धा सॉरी म्हणतो. आणि आता बघा अस्मिता म्हणते, तुला खूप लागलंय रे सचिन, सॉरी चैतन्य, हे बघ आपण ना डॉक्टरकडे जाऊया. नाही थांब म्हणून पटकन अस्मिता काय करते, चैतन्याचा हात पकडते आणि त्याला ना डॉक्टरकडेच घेऊन जाते. आपण पाहतो इकडे कल्पनाताई म्हणत असतात, विमल जागं बागेतून जाऊन सगळ्या प्रकारची ना थोडी फुलं तोडून आण. विमल म्हणते, वहिनी कशासाठी हो? तर कल्पना म्हणते की अगं काय आहे ना की मी जेव्हा अर्जुन माझ्या पोटामध्ये होतं ना, तेव्हा ना मला फक्त काही फुलांचाच वास सहन व्हायचा. काय सांगावं, सायलीचं सुद्धा तसंच होईल. विमल म्हणते, हो आत्ताच आणते. हो अर्जुनची काय एक्साइटमेंट असते, हो जा करत असतो. प्रतापराव म्हणतात, सायली अगं तुला खरंच खूप त्रास होतोय का गं? सायली म्हणते, हो बाबा. आणि आता अर्जुन म्हणतो, ते जे पदार्थ होते ना ते सगळे आता फ्रीजमध्ये ठेवलेत आणि परफ्यूमसुद्धा मी रूममध्ये ठेवला आहे, तुला आता त्रास होणार नाही. हां. सायली म्हणते, माफ करा हां, मी जरा मग अशी तुमच्यावर ओरडूनच बोलले ना, पण काय करू, मला ना सहनच नाही हो झाला तो वास. अर्जुन म्हणतो, नाही इट्स ओके, तुला त्रास होतोय ना. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, मी ना अजून एक काम करतो, मी ना जरा सर्च करतो की या त्रासावरती काय उपाय आहे का. आता प्रतापराव म्हणतात, कल्पना मला असं वाटतं की अस्मिताच्या वेळेस ना तुला तेलाचा त्रास व्हायचा, त्यावेळेस तू नेमकं काय केलं होतंस? कदाचित तोच उपाय सायलीला पण लागू होईल नाही का. कल्पनाताई म्हणतात, हो पण प्रत्येक बाईची प्रेग्नन्सी ना ही वेगळी असते. आणि पुढे कल्पनाताई म्हणतात, आता कोणाला कधी काय लागू होईल ना याचा काही नेम नाही, ते काही सांगू शकत नाही आपण. आता आपण पाहतोय की आता असं झालेलं असतं. इतक्यातच आता विमल येते, तेवढ्यात सगळी फुलं घ्या म्हणून. आणि आता म्हणते, सायली ते याचा सुवास घेऊन बघा बरं तुम्हाला कसं वाटतंय ते. सायली त्याचा वास घेते तर पुन्हा ती लवकर येते आणि ती म्हणते, नाही ती फुलं लांब घेऊन जा विमलताई, मला नाही याचा वास सहन होतंय. बापरे, आता सगळे अक्षरशः थकतायत.
आता सायली म्हणते मला परत मळमळायला लागलं. अहो मी ना आपल्या खोलीत जाते, तुम्ही ते फ्रेशनर वगैरे नाही ना मारलं. तर अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात नाही, त्या दिवशी तू फ्रेशनरला एवढी का रिॲक्ट झाली होती ना ते मला आत्ता कळतंय. आणि अर्जुन म्हणतो सो मी फ्रेशनर आतच ठेवलंय. हां कल्पनाताई सुद्धा म्हणतात हो जा गं बाई जा, रूममध्ये जाऊन पड. इतक्यातच त्यांना सायली जायला निघते तर तिला फोन येतो. आता सायली सगळ्यांकडे बघायला लागते. प्रतापराव म्हणतात सायली अगं आता ते फोन घ्यायची काही गरज नाही आहे, तू जा आणि आराम कर. सायली म्हणते बाबा हो आधी अश्विन भाऊजींचा फोन आलाय, म्हणजे काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल ना. असं म्हणल्यानंतर लगेच सायली काय करते की साऊंड ऑन करते आणि आता फोन उचलते. आणि आता तिकडून अश्विनला म्हणते की हॅलो अश्विन भाऊजी बोला ना, आम्ही सगळे इथेच आहोत, मी फोन लाऊडस्पीकरवरती टाकलाय. अश्विन म्हणतो बरं झालं सगळ्यांनी ऐका, पूर्ण आजीची काउन्सिलर जी आहे तर ती आज येणार आहे. आज दुपारी जे काही घडलं ना ते मी त्यांना सगळं सांगितलंय आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये त्या एक स्टेप आहे ना पुढे जाणार आहेत. सायली म्हणते म्हणजे नेमकं काय होणार आहे. अश्विन म्हणतो म्हणजे ते काय ते मलाही नेमकं माहीत नाही, पण काय आहे ना की जे काय होईल त्याच्यातून आहे ना पूर्णाजीची रिॲक्शन थोडी हार्श असू शकते आणि त्यातून कदाचित पूर्णाजीला थोडा त्राससुद्धा होऊ शकतो. तर आपण सगळ्यांनी ना त्यासाठी रेडी राहायला हवं असं डॉक्टर मॅडम म्हणत होत्या. प्रतापराव म्हणतात अश्विन अरे त्या सायकॅट्रिस्ट जे काही करणार आहेत खरंच ते त्यांना गरजेचं वाटतंय का. अश्विन म्हणतो डॅड ते जर का गरजेचं नसतं तर ते असे म्हणाले असते का. प्रतापराव म्हणतात हो ते पण बरोबरच आहे, मग त्यांना सांग अश्विन की आम्ही तयार आहोत म्हणून. अश्विन म्हणतो हो मला ना त्या थोड्या वेळानंतर वेळ सांगणार आहेत की ते आपल्या घरी कधी येत आहेत ते त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला लगेचच कळवतो. हां आज आता लगेचच सायली म्हणते ओके ठीक आहे म्हणून फोन ठेवला जातो. इतक्यातच ना अस्मिता येते जोरजोरात ओरडत मम्मा डॅड. आणि आता सगळेजण बघतात तर चैतन्यला लागलेलं असतं. आता चैतन्याला इतका मार लागला हे सगळेजण बघायला लागतात. प्रतापराव म्हणतात अस्मिता अगो काय हे किती लागलंय म्हणून, कारण चैतन्याला सचिनने खूपच मारलेलं असतं. इकडे जेलमध्ये ती कॉन्स्टेबल येते आणि प्रियाकडे म्हणते ए मुली तुला तुझ्या घरी निरोप पाठवायचा होता ना. लगेच प्रिया येते आणि म्हणते हो 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 मला माझ्या घरच्यांना कळवायचे की मी गरोदर आहे म्हणून, तुम्ही जेलर साहेबांची परमिशन घेतली का. कॉन्स्टेबल म्हणते हो मी विचारलं, ते म्हणाले की तू पत्र लिहू शकतेस, ते तू दिलेल्या पत्त्यावरती आम्ही पोचवू म्हणून. प्रिया म्हणते हो हो चालेल चालेल, ते कागद आणि पेन मला जरा देता का. काय ना की मला कल्पना सुभेदार यांना पत्र लिहायचे. कॉन्स्टेबल म्हणते हो आणते हां. म्हणून कॉन्स्टेबल जाते. आता बघा कॉन्स्टेबल गेली की प्रियाला की तिचे रंग दाखवायला सुरुवात करते आणि म्हणते की चला मोठं काम झालं माझं, आता मी प्रेग्नंट आहे. ही गोष्ट एकदा का कल्पीला कळाली ना की मग काय, मग ती कल्पीना नक्कीच पागळेल असं ही प्रिया म्हणायला लागते. बापरे काही प्रिया डेंजर आहे ना, जेलमध्ये गेली तरी सुधारली नाही. आता चैतन्य बसलेला असतो. प्रतापराव म्हणतात त्या सचिनने तुझ्यावरती हात उचलला. अर्जुन म्हणतो तू मला का नाही सांगितलं, आणि त्या इन्स्पेक्टर सावंतांना मी लगेच सांगितलं असतं ना ते आले असते लगेच. चैतन्य म्हणतो त्याने काय होणार होतं अर्जुन, अरे प्रकरण अगोदरच तर किती मोठं चिघळलंय असं चैतन्य म्हणत असतो. आता बघा घरात सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. अस्मिता म्हणते मला तर त्यावेळेला काही सुचतच नव्हतं, चैतन्याला खूप लागलं एवढाच विचार माझ्या मनामध्ये येत होता. आता असं अस्मिता म्हणत असते. आता पुढे बघा अर्जुन म्हणतो त्या सचिनला ना मी अजिबात सोडणार नाही, मार खाल्ल्यावरती कसं वाटतं ना हे त्याला सुद्धा आता कळायलाच हवं म्हणून अर्जुन तिथून निघायला लागतो. सायली म्हणते हो ऐका डोक्यात ना जास्त राग घालून घेऊ नका. हे बघ चैतन्य भाऊजींनी पोलिसांना नाही बोलवलेलं, पण तुम्ही जर का काही वेडवाकडं केलं ना तर तो सचिन नक्कीच पोलिसांना बोलवेल असं सायली सांगते. आणि आता अर्जुनला हे वाक्य पटतं सुद्धा. आता बघा हां पुढे काय होतं. चैतन्य म्हणतो अर्जुन हे बघ तू रागाच्या भरामध्ये ना काहीतरी करशील आणि ना ते आपल्या सगळ्यांना ना महागात पडेल, त्यामुळे तू प्लीज शांत राहा असं चैतन्य समजावून सांगतो. अस्मिता म्हणते नाही माझंच सुचलं, मी ना चैतन्याला म्हणाले की घरात बसून बसून मला कोंडल्यासारखं होतंय म्हणून त्याने मला कॅफेमध्ये जाण्याचा प्लॅन ठरवला, मी ना जायलाच नको होतं असं अस्मिता म्हणत असते. प्रतापराव म्हणतात अस्मिता अगं आता यात तुझी काही चूक नाही आहे, त्या सचिनच्याच मनामध्ये विष भरलंय, त्याला कोण काय करणार आहे. अस्मिता म्हणते म्हणूनच तर मला असा प्रश्न पडतो की मी अशा माणसावरती प्रेमच कसं काय केलं, तो माणूस म्हणून घेण्याच्या ना लायकीच नाही आहे. आता या माणसासाठी ना मी माझ्या डोळ्यातून एक थेंबसुद्धा काढणार नाही. आता कल्पनाताई म्हणतात हे बघा तुम्ही सगळेजण आता ना शांत राहा, आणि अर्जुन तू आता रागाच्या भरामध्ये ना काहीही करू नकोस प्लीज, फक्त अस्मिताला ताबडतोब घटस्फोट कसं मिळेल ना हे बघ, आणि हो त्या सचिनला ना मोठी पोटगी द्यायला लाव, त्याला अजिबात सोडू नकोस, त्याला चांगलीच अद्दल घडायला हवी. अर्जुन म्हणतो ती तर त्याला चांगली अद्दल घडणारच आहे ग मम्मा, आणि म्हणतो की विमल फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये ना, पटकन घेऊन ये असं आता अर्जुन सांगायला लागतो. आता विमल जाते आणि लगेच फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते, आणि अर्जुन या चैतन्याच्या हातावरच्या जखमा वगैरे बघत असतो. आणि आता चैतन्याला तो आणखीन काही लावत असतो. इतक्यातच ना डेटॉलचा वगैरे वास येतो. आता लगेच सायलीला उकारी आल्यासारखी होते. आता सायलीला पुन्हा तो वास सुरुवात होतो. अस्मिता म्हणते सायली तुला वासाचा त्रास होतोय का ग, म्हणजे त्या फर्स्ट एड बॉक्सच्या औषधांचा वास येत असतो. कल्पनाताई म्हणतात अगं
तिला ना मगापासून खूपच त्रास होतोय. सायली जा बर्ग, जातो रूममध्ये जा आणि आराम कर. इतक्यातच पुन्हा अश्विनचा फोन येतो. बापरे, सायली निघाली, पुन्हा अश्विनचा फोन आलेला आहेच. सायली म्हणते अश्विन भाऊजींचाच फोन आहे. हां बोला अश्विन भाऊजी. आता लगेच अश्विन म्हणतो हा सायली वहिनी, मला ना डॉक्टरांचा फोन आला होता. त्यांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुन्हा आजींना भेटायला येत आहेत, म्हणून मी ना एक काम करतो, डॉक्टरांना घेऊनच ना मी भेटायला येतो, चालेल तर. आणि पुढे अश्विन सांगायला लागतो आणि हो डॉक्टर जे काही एक्सपेरिमेंट करणार आहेत ना, तर त्यावेळेस आपण सगळ्यांनी घरात अवेलेबल असायला हवं असं डॉक्टर मॅडम म्हणाल्यात. सायली म्हणते हो अश्विन भाऊजी या तुम्ही, आम्ही सगळेजण घरातच आहोत. आता असं म्हणल्यानंतर फोन ठेवला जातो. आणि आता बघा सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं, कारण एवढ्या काही गोष्टी घडत आहेत ना सुभेदारांच्या घरात की बस काही कळतच नसतं. आता इकडे डॉक्टर या साक्षीचे सगळे रिपोर्ट्स पाहत असतात आणि म्हणतात की मी दिली सगळी औषधं घेतलीत ना तुम्ही. आणि हो तर साक्षी म्हणते की हो. आता डॉक्टर म्हणतात यांनी सांगितलेली सगळी ओपिनियन, तर साक्षी हो हो म्हणत असते. आता डॉक्टर म्हणतात की नॉर्मली आम्ही ॲक्सिडेंटमध्ये जर का असा चेहरा बिघडला असेल तर अशा गोष्टींना सजेस्ट करतो, पण तुम्हाला तुमचा पूर्ण चेहराच बदलायचा आहे आणि हे काम एका सर्जरीमध्ये नाही होणार असं डॉक्टर सांगतात. आणि पुढे म्हणतात की यापुढे ना आपल्याला काही मल्टिपल सर्जरीज करावे लागतील. म्हणजे उदाहरणार्थ कपाळाची सर्जरी वेगळी असते, नाकाचा आकार वेगळा जर का करायचा असेल तर त्याची एक सर्जरी असते. आणि या सगळ्या सर्जरीमध्ये रिकवर होण्यासाठी ना बराच कालावधी लागत असतो. पण या सगळ्याला तुमची तयारी तर आहे ना. साक्षी म्हणते हो डॉक्टर माझी सगळ्याला तयारी आहे, फक्त अट इतकीच आहे की मला माझ्या चेहरा ना पूर्णपणे बदलायलाच हवा. डॉक्टर म्हणतात की ठीक आहे. म्हणून डॉक्टर काय करतात की लगेच फोन करतात आणि सांगतात की ऑपरेशन थिएटर तयार ठेवा, ऑपरेशनची तयारी करायला सुरुवात करा म्हणून. आणि साक्षीला म्हणतात की मॅडम प्लीज तुम्ही ना बाहेरच्या स्पेशल रूममध्ये जाऊन बसा, आमच्या नर्स येऊन तुम्हाला ना ओटीमध्ये घेऊन जातील. साक्षी म्हणत असते थँक्यू डॉक्टर असं म्हणून ना साक्षी आता बाहेर निघून जाते. आता बघा साक्षीने खरंच चेहऱ्यावरती ना खूप मार्क्स करून घेतलेले असतात आणि मनाशी म्हणते अर्जुन सुभेदार आता तू कितीही हातपाय मारलेस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही आणि तू हे सिद्ध करू शकणार नाही की मी साक्षी शिकरी आहे म्हणून, असं साक्षी म्हणते. आणि आता बाहेर जाऊन बसते. आता रात्र झालेली असते. सुभेदारांच्या घरामध्ये ना अर्जुन मोबाईलवरती सतत सर्च करत असतो. प्रतापराव पण काही वाचत असतात. सायलीला अनेक प्रकारचे वास दिले जातात, पण सायलीला काही केल्या कुठल्याही पदार्थाचा वास काही सहनच होत नसतो. आणि आता कल्पनाताई म्हणत असतात की अर्जुन सापडतोय का रे काय उपाय. आता अर्जुन म्हणतो नाही डॅड तुम्हाला काही सापडतोय का. प्रतापराव पण पुस्तक वाचत असतात आणि कोणालाच काही पुस्तकात सुद्धा ना उपाय सापडतच नसतो. अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो की बाद झालं खूपच झालं हे सगळं म्हणून. आणि म्हणतो की बायको तुला कशाचाही वास सहन होत नाही आहे ना, एक काम करू आपण तुझ्या गायनाकडे आपण आत्ता जाऊया आणि ना त्याला विचारूया चल. सायली म्हणते अहो नाही थांबा जरा तुम्ही, अहो डॉक्टरांनी सांगितलंय ना की पहिले 3 महिने मला असा त्रास होणारच आहे, नको जायला, आपण ना जरासं वाट बघूया होईल बरं असं हे सायली सांगत असते. आता बघा सगळ्यांना काही कळतच नसतं आता काय करावं. विमल म्हणते पण सायली तर यावरती आता काहीतरी औषध घ्यावंच लागेलच ना. इतक्यातच काय होतं कल्पनाताईंच्या मोबाईलवरती फोन येतो प्रतिमाचा. आता प्रतिमा त्या म्हणतात सायली कशी आहे ग, तिला जरा मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतोय म्हणाली होतीस ना. अगं मला ना खरं तर बोलायचं आहे ग सायलीशी. आणि पुढे म्हणतात की मी एक काम करते, मी तिला भेटायलाच येऊ का, पण असे फोनवर बोलायला नको, मी तिथे येते आणि ना तिला जवळ घेऊन तिचं अभिनंदन करेन. कल्पनाताई म्हणतात हो ये, मग तुला ना प्रत्यक्षातच दिसेल सायली कशी येते. आता प्रतिभा त्या म्हणतात का गं काय झालं. तर अर्जुन म्हणतो मम्मा आत्याला विचार ना या सिच्युएशनमध्ये आपण काय करू शकतो म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात हे घे फोन तूच बोल म्हणून. आता कल्पनाताई फोन देतात. तर अर्जुन म्हणतो की आत्या अगं एक प्रॉब्लेम आहे, तुझी हेल्प लागेल मला. प्रतिमा आत्या म्हणतात हो बोल ना. अर्जुन म्हणतो काय ना की अगं तिला सगळ्याच वासांचा खूप त्रास होतोय, काहीच कळत नाही ग की काय करू म्हणून. आणि आतापर्यंत जे काय घडलं ते सगळं काही ना अर्जुन प्रतिमात्यांना फोनवर सांगतो. आता प्रतिमात्या हे सगळं ऐकून आहे ना अक्षरशः हसायलाच लागतात. आता ते इतक्या हसत असतात की घरात कोणाला काही कळतच नाही की ही अशी प्रतिमात्या का हसते म्हणून. आता बघा सायली पण बघायला लागते. अस्मिता म्हणते प्रतिमात्या अगं हसतेस काय, सायलीला खरंच खूप त्रास होतोय. तर प्रतिमात्या म्हणतात की अगं मला हसू आलं कारण तन्वीच्या वेळेला सुद्धा ना मला इतकाच त्रास सहन करावा लागला होता असं प्रतिमात्या आता सांगायला लागतात. बघा आई आणि मुलीची सिम्पटम्स सुद्धा किती सेम आहेत हे आज आपल्याला दाखवलंय. प्रतिमात्या म्हणतात कल्पना तुला आठवत नाही का गं, अगं मला सुद्धा ऐकून एका वासाने असंच मळमळायला लागायचं, मला सुद्धा ना कोणताच वास सहन होत नव्हता. मग ना एकदा हे मला बाहेर फिरायला घेऊन गेले होते, त्यावेळेस ना मला कुठून तरी अचानक निशिगंधाचा
वास आला होता आणि त्या वासाने मला ना पटकन बरं वाटलं होतं, आठवतंय का गं? असं म्हटल्यानंतर लगेचच आणि खूप हसायला लागतात आणि म्हणतात मग काय पुढचे काही महिने आमचं घर निशिगंधाच्या फुलाने अगदी बहरलेलं असायचं. माझा नशिया त्यानेच तर गेला होता, आठवतंय का गं? असं प्रतिमा त्याच्या विचारतात. तर कल्पनाताई म्हणतात हो अगं प्रतिमा, मला आत्ता आठवलं की म्हणून ना तू जेव्हा यायचीस ना प्रेग्नन्सीमध्ये तेव्हा आम्ही इथे सुद्धा निशिगंधाची फुलं आणूनच ठेवायचो. आता अस्मिता म्हणते मग सायलीचा प्रॉब्लेम निशिगंधाच्या फुलाने सॉल्व्ह होईल? प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता, आपण नेहमी म्हणतो ना की सायली आणि प्रतिमाच्या दोघींच्याही गोष्टी खूप जुळतात, म्हणून कदाचित ही सुद्धा गोष्ट गळेल. ही आता देव करू आणि ही गोष्ट सुद्धा ना जुळेल आणि आता देव करू आणि सायलीची या सगळ्या वासातून ना सुटका होईल. अर्जुन म्हणतो यस डॅड, आपण ना हे सगळं ट्राय केलं पाहिजे, पण कुठे मिळतील ही फुलं? प्रतिमा त्या म्हणतात अरे विकत नको घेऊस, आपल्या बागेत खूप निशिगंधाची फुलं आहेत, तू इथे ये, मी तुला लगेच देते हां फुलं. अर्जुन म्हणतो वाव दॅट्स ग्रेट फॅन्टॅस्टिक, मी लगेच येतो हां. आणि म्हणतो मम्मा मी लगेच जाऊन येतो हां, म्हणून अर्जुन अगदी पळतच जातो. प्रतापराव म्हणतात कल्पना आपलं हे नातवंड खूप मस्तीखोर निघणार आहे हां, बघ यायच्या अगोदरच आम्हाला कसं कामाला लावलं आहे त्याने. अस्मिता आणि कल्पनाताई लागतात मोठ्या मोठ्यांना हसायला. तर सायली म्हणते मला ना खूप अपराधी असल्यासारखं वाटतंय, माझ्यामुळे ना तुमची खूप धावपळ होती. प्रतापराव म्हणतात सायली अगं गंमत करतोय मी, हे बघ तुझा त्रास कमी करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणारच आहोत, असं प्रतापराव म्हणतात. आणि बघा आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथे संपतो. खरंच आजचा भाग छान होता का नाही? आता प्रेक्षकांनो तुम्हाला जर का प्लीज माझा रिव्ह्यू दिलेला आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की उद्याच्या भागामध्ये डॉक्टर मॅडम प्रियाचा फोटो दाखवतात आणि पूर्णाजीला म्हणतात की या मुलीला तुम्ही ओळखतात का? तर पूर्णाजी तो फोटो फेकून देतात आणि म्हणतात का दाखवलात तुम्ही मला हिचा फोटो, ही मुलगी चांगली नाही आहे. आणि आता त्या डॉक्टर मॅडम म्हणतात की खरी तरी अजूनही सापडलेली नाही आहे. हे जर का आपण पूर्णाजींना सांगितलं तर मग अस्मिता म्हणते मग पूर्णाजीला सगळं आठवेल. तर डॉक्टर म्हणतात हो कदाचित. आणि आता अस्मिता म्हणत असते सायली तुला या निशिगंधाच्या फुलाने बरं वाटतंय का गं? आता तर सायली म्हणते वाव मला खूप छान वाटतंय. आता अस्मिता म्हणते प्रतिमा आत्याला सुद्धा निशिगंधाच्याच सुवासाने छान वाटायचं. कल्पनाताई म्हणतात दोघींना सुद्धा एकाच गोष्टीने कसं काय फरक पडला? आता या सुभेदारांना जरा ना आश्चर्यच वाटायला लागतं. आता या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया